बातमी नाशिकमधून समीर भुजबळ यांनी झाडे तोडण्यास विरोध केलाय। तपोवन वृक्षतोड प्रकरणात आता भुजबळ उतरलेले आहेत। वृक्षतोडीच्या विरोधात अनेक वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले। आता समीर भुजबळ हे देखील या प्रकरणात उतरले। त्यासाठीचे संवर्धन केलं पाहिजे, यासाठी शासनाकडूनही फार मोठा निधी त्याच्यासाठी असतो। आणि एकीकडे आपण झाडं लावण्याचं म्हणतो आणि एकीकडे झाडं तोडण्याची जेव्हा चर्चा होते तर निश्चितच ते क्लेशदायक आहे। कारण का एवढ्या वर्षानंतर वाढलेली झाडं आपणच लावली आणि आपणच ते आता 10-15 वर्षानंतर तोडणं हे योग्य नाहीये। आणि सयाजी शिंदे जे आमचे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा तिकडे भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जे आहे या संदर्भामध्ये भूमिका घेतली आहे की झाडं तोडली नाही पाहिजे आणि साधुग्राम जो आहे वेगळ्या कुठल्यातरी जागेवर करण्याची आवश्यकता। दरम्यान तपोवनातले एकही झाड तोडणार नसल्याचे नामपा आयुक्त सांगत आहेत। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन भागातील काही झाडं तोडण्याचा हे निर्णय हे प्रशासनाने घेतल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला आता विरोध होत आहे। खरं तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिक मनपाचे आयुक्त आहेत। मॅडम, अगदी काही झाडं तोडण्याचा आपण हे निर्णय घेतला, त्यानंतर काही स्थानिक लोक असतील किंवा पर्यावरणप्रेमी असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। नेमकं कारण लोकांमध्ये एक संभ्रम असता। पहिला विषय असा आहे की आम्ही झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाच नाही आतापर्यंत। हे जे आपण पण बोलले की झाडं तोडण्याचा निर्णय घेतला किंवा असा तसा, तो तसा नाही आहे। आम्ही फक्त झाडांचा सर्वे केला की नेमकं किती झाड आहेत त्या एरियामध्ये, आणि ते सर्वेमध्ये जे 1800 झाड आढळले त्याच्यात आम्ही जास्तीत जास्त झाड वाचवणार आणि फक्त जे झुडपे आहे मागचे 5-7 वर्षात आलेले आहे ते गुगल फोटोवर पण आपल्याला दिसते, तर तेच फक्त आम्ही काढणार जे साधुग्रामसाठी आपल्याला आवश्यक वाटतंय। आम्ही एक पण जुनं झाड तोडणार नाही। जे मागचे सिंहस्थात झाड होता तो या सिंहस्थात पण राहील आणि पुढचे सगळे सिंहस्थात राहील। जे झुडपे आलेले आहे प्रदेशी व्हरायटीचे जे झुडपे आलेले आहे जसं की रेन ट्री, काशेद, आपला सुबाबूल आणि जे पण एकदम खूपच असे पॅरासायटिक वाढले आहेत, फक्त त्याच्यावरच आम्ही थोडं हे करणार, म्हणजे काढण्याचा निर्णय घेणार। आणि ते पण जेवढं आमचे प्लॅनमध्ये जे खूपच म्हणजे जिथे काही समजा आपल्याला जर्मन शेड उभारायचे आहे आता या लोकांसाठी, साधुग्रामसाठी, साधूंसाठी, भाविकांसाठी, तर जिथे आपल्याला हे मोठे शेड करायचे आहे आणि फक्त त्याच एरियामध्ये आम्ही ते थोडे काढणार। आणि जास्तीत जास्त प्रयत्न हा राहील की जे आपला मोकळा एरिया तिथेच आम्ही हे शेड करणार। त्या संवर्धनासाठी आम्हाला तिथे कुंभ नंतर त्या जागा कसं वापरायचे 10 वर्ष, मग त्याचं नियोजन आम्ही करतो आणि परत कुंभमध्ये ती जागा आपण साधूसाठीच वापरणार, जसं साधूला पाहिजे तशीच करून देणार। ते त्याबाबत तर दुसरा काही दुमतच नाही। तर ह्याचा मेन उपयोग जे आहे ते साधूंसाठी राहील आणि त्यानंतर त्याचं संवर्धन साधूसाठी कसं करायचे पुढचे कुंभपर्यंत, फक्त त्याचं नियोजन आम्ही आता करतोय। कुठलेही झाड हे तोडण्यात येणार नाहीत अशा पद्धतीचे एक मोठं वक्तव्य मनपा आयुक्तांनी केलेलं आहे। त्यामुळे आंदोलक आता काय नेमकं या सगळ्या संदर्भात हे निर्णय घेतात हे आणं महत्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।